एक महत्त्वाची बातमी, दिलीप मानेंना पक्षात घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आलेला आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे माजी आमदार आहेत दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे। 2025 पर्यंत हे भारतीय जनता पार्टीचं दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये वटवृक्ष झालेला आहे। पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे, जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य आपल्या सोबत आहेत। महानगरपालिकेमध्ये जिथे एखादा दुसरा नगरसेवक निवडून येत होता, आज 2 अंकी संख्या आहे। हे एवढे सगळं वटवृक्ष या ठिकाणी जे झालंय ते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवावर, या सगळ्यांची ताई मागणी आहे। येत्या 2-4 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। जेव्हा आम्ही लोकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान करा म्हणून हे सगळे कार्यकर्ते जेव्हा जातील, तेव्हा ज्यांच्या घरी जाईल तेव्हा ते लोक, ते नागरिक असं म्हटलं नाही पाहिजे की भ्रष्टाचारी कलंकित नेत्यांना तुम्ही पक्षामध्ये प्रवेश देता, भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान करणार नाही, ही भूमिका येऊ नये भविष्यामध्ये। म्हणून दक्षिण सोलापूरचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांची आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की प्रवेश आपण पक्ष जरूर वाढवावा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, नक्की पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचा विस्तार झाला पाहिजे। पक्षामध्ये चांगल्या गुणाची, चांगल्या मनाची, चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे। पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक जर येत असतील तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता याला विरोध करेल। या विरोधासाठी इथं हे आंदोलन होतं। याची एक झेरॉक्स प्रत आम्ही आपल्याकडे देतोय। आपण सन्माननीय प्रदेश अध्यक्षांना ती द्यावी। तत्पूर्वी या ठिकाणी ताईंना विनंती करतोय, आपण या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करावी। दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व आपले माननीय या विभागाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपण सर्वजण माझ्यासोबत उपस्थित असलेले आमचे सरचिटणीस डॉक्टर सरतापे, आमचे माजी सरचिटणीस माननीय गायकवाड, आमच्या सर्व पदाधिकारी, आमचे मंडलाध्यक्ष दोन्ही अर्जुन आणि महेश या दोघांच्याही, आणि सर्व जिल्ह्यातले कुलकर्णी काका असतील आणि आमचे सर्व यतीन आहे, सर्व पदाधिकारी यांना मी सांगू इच्छिते की या संदर्भात मी आणि बापू, मला इथे खरं यायला उशीर झाला कारण पुण्यनगरीच्या आज एका अंकाचं उद्घाटन मी आणि बापू त्या कार्यक्रमामध्ये 10:30 पासून होतो। तो कार्यक्रम आत्ता संपला। बापूंना म्हटलं की तुम्ही सगळेजण, मी सरतापेंना पण म्हटलं सुट्टी असल्यामुळे कार्यालयाला सुट्टी दिलेली आहे 2 दिवस, आजची आणि उद्याची, तर पण मला विशालजी म्हणाले की आपण कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन करतोय, त्यामुळे कार्यालयाच्या बाहेरच बोलूया। तर माझं असं सगळ्यांना विनंती आहे की माननीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री यांना या सगळ्या भावना मी कळवलेल्या आहेत। प्रदेशाध्यक्ष बापू यांचं पण माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे। तुमच्या ज्या भावना आहेत की बाहेरच्या पक्षातले लोक येऊन आपल्या पक्षातल्या लोकांच्या वरती आक्रमण करतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही, अशी मूळ आपली भावना आहे। ही भावना प्रदेशाध्यक्षांच्या पर्यंत मी पोहोचवलेली आहे। माननीय पालकमंत्री आहेत, इथले आमदार बापू आहेत, त्यांची पण माझी चर्चा झाली सकाळी। या सगळ्या गोष्टीचा कुठलाही कार्यकर्ता दुखावणार नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल या संदर्भामध्ये मी स्वतः शहराचे अध्यक्ष, जिल्ह्याचे अध्यक्षांशी पण, दोन्ही अध्यक्षांशी बोलेन। माननीय बापू, माननीय पालकमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील। आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्या बूथ एजंटला दम दिलेत, आम्हाला सोसायटी सदस्य करून घेतले, रेशन दुकान त्यांच्याकडे होतं, एक रेशन दुकान जे भाजपला मतदान करतात त्यांना रेशन सुद्धा दिलं नाही। अशा लोकांना तुम्ही जर पक्ष प्रवेश करत असेल तर गावामध्ये आम्ही कुठल्याच तोंडाने जायचं पक्ष प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश लेवलवरती होतो। आपण इथून शहर लेवलवरती हा विषय होत नाही। या सगळ्यांचे पक्षप्रवेश माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण
आणि पालकमंत्री महोदय यांच्यामध्ये समन्वय होऊनच होतं, त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची मी विनंती मॅडम, करेन. आजपर्यंत जे प्रवेश प्रक्रियेची यंत्रणा लाभली त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीनं आमच्या लोकप्रतिनिधीनं सहभाग घेतलेला नाही. त्याच्यावर काय ते झालं पाहिजे ना मॅडम, शिस्तबद्ध पाहिजे आपली. ऐका 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 बघा ताई, चंद्रकांत दादा पाटलांनी जयंत चंद्रकांत दादा पाटलांनी जयंत पाटलाचा प्रवेश जर झाला असं समजून पडळकर साहेबांचं नाव घेऊन उल्लेख केला. जयंत पाटील जर येत असतील तर त्यांना पडळकर तू मागे बडो जयंत पाटलाला म्हणावं लागेल आणि त्यांना मागच्या खुर्चीवर बसवावं लागेल. असे पालकमंत्री सांगलीची भूमिका आहे. आपल्या पालकमंत्रीची भूमिका अशी का होत नाही, ही एकदम खंताची बाब आहे. पालकमंत्र्यांची भूमिका काय असावी यामध्ये शहर अध्यक्ष म्हणून मी निर्णय देणार नाहीये. माननीय बापू पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष यामध्ये त्यांचं बोलणं झालेलं आहे. शिवाय बापूंचं माझं जेव्हा सकाळी फोनवरती बोलणं झालं तेव्हा बापू म्हणाले की माझं प्रदेशाध्यक्षाशी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोलणं झालेलं आहे या संदर्भामध्ये. परंतु कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगू, कार्यकर्त्यांना अशा प्रकारे कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका बापूंची पण आहे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची सगळ्यांची आहे. हे मी प्रदेशापर्यंत माननीय पालकमंत्र्यांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या भावना, मी आहे, सरतापे सर आहेत, विशालजी आहेत, कुलकर्णी सर आहेत, सगळ्यांनी मिळून आम्ही सगळेजण त्यांच्यापर्यंत पोहोचवू. पाहिजे तर मी तुमच्याबरोबर प्रदेशाध्यक्षांच्याकडे येईल. सहकार लुटून खाल्लेल्या लोकांना जर तुम्ही पक्षात घेतलं तर आम्ही कुठल्या तोंडाने जायचं? माझा निर्णय नाहीये दादा हा. डीसीसी बँक लुटून खाल्ली, बाजार समिती लुटून खाल्ली, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना आहेत की लुटून खाणाऱ्या याच्या विरोधात आम्ही काम केलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भावना मी प्रदेशाध्यक्षांना जाऊ द्या. पण उद्या सर्वसामान्य नागरिक काय म्हणून मतदान करतील तुम्हाला? मला नाही, तुम्हाला. मंडलाध्यक्ष अर्जुन जाधव, 2 मंडलाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या निवेदन द्या. संगपांना कुठं आहे? संगपांना या. तुम्ही आता सरचिटणीस आहात. हो, तालुकाध्यक्षाला घ्या. तालुकाध्यक्षाला घ्या. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की लोकेशन बदला. आवाज करू नका बाकीचे. अरे प्रीतम प्रश्न विचारा.
दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि आंदोलक भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीला सोलापूरच्या भाजपच्या शहराध्यक्षा पोहोचल्या. धरणं आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. डिफरन्स आपण स्वतःला म्हणतो, मात्र पार्टी डिफरन्स म्हणणाऱ्या या कार्यकर्त्यांमध्ये स्वतःच भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करतायत आणि काय सांगणार सगळ्यांना? दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी शहराच्या कार्यालयासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत त्या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. माननीय प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात. त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो, कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल, पार्टीने या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल. आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंची पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे, माननीय पालकमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे, प्रदेश अध्यक्षांची चर्चा झालेली आहे आणि प्रदेश अध्यक्षांनी बापूंची चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील. हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे, जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे, त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री, प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला विश्वास आहे. आता या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाही आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेश अध्यक्षांची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जातील. खरं तर दक्षिणमध्ये महापालिकेला मागच्या वेळी जवळपास जे 9 नगरसेवक निवडून आले ते देखील ऐनवेळेस पक्षातील काही आता हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे इथे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत. यामध्ये संगीताताई असतील, आमचे कुठे गेले सगळे नगरसेवक, अश्विनीताई असतील, उच्चताई असतील, हे सगळे तर ऐन वेळेला पक्षात आलेले नाही आहेत. बापूंनी या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया ठेवून त्यांना पदं दिलेली आहेत आणि ते निवडून आलेले. त्यामुळे ऐन वेळेला आले वगैरे असं काही नाही आहे. हे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे. दक्षिण पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, काही नगरसेवक निवडून आले आणि बापू 77,000 मतांनी निवडून आले. मग पक्षाला अशी काय आर्थिकता आहे का, गरज आहे, नेमकी काय आहे की त्यांना घेण्याची गरज? पण मला असं वाटत नाही आहे की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल. या सगळ्या लोकांचा विचार, जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत, जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत, जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत, जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे, अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या. या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका. या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेश अध्यक्ष असतील, पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापूंशी माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे. आपण बापूंना विचारू शकता. तुम्हाला खोटे वाटत असेल तर मग आंदोलन करू नका. तुम्हाला मी सांगते, बापूंना फोन लावून द्या. मी बापूंशी माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे. बापूंनी मला सगळ्यांना, बापूंशी माझं बोलणं झालंय. बापूंचं प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय हा सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल याचा मला विश्वास आहे. बापू समर्थकांचं नाही, दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल. त्यांनाही माझं असं सांगणं आहे की प्रदेश अध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की सोडवू. धन्यवाद. मग यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून म्हटलं जातं, असं कधी आंदोलन झालेलं नाहीये. हा भाजप हा शिस्तीचाच पक्ष आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा गैरसमज प्रदेशाशी बोलून संपवू. शिस्तभंगाची
कारवाई होईल का या कार्यकर्त्यांवर? प्रदेश अध्यक्षांना विचारून या सगळ्या कार्यक्रमाचा निर्णय घेतला जाईल. प्रदेश अध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊ. धन्यवाद. काही पक्ष प्रवेश होत आहेत. अनेक ठिकाणी राज्यामध्ये भाजपमध्ये एंट्री जी आहेत माझ्या आमदारांची होती आहे. खरं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप पक्षवाढीसाठी काम करते. कशा प्रकारे बघताय? हे सगळे निर्णय आपल्या हायकमांडवरती आणि माननीय प्रदेश अध्यक्ष घेत असतात. आम्ही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचं काम करतो. त्यांच्या लेवलवरती ते निर्णय होतात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे निर्णय घेताना प्रदेश विचार करेल. धन्यवाद.